नमस्कार. आपलं शहर आपली निवडणूक या आपल्या मालिकेमध्ये आजचा भाग आहे स्थानीय राजकारणाचा अर्थ आणि त्याचे स्वरूप. स्थानीय राजकारण म्हणजे गाव, वार्ड, नगरपालिका किंवा महानगरपालिका या स्थानिक प्रशासन एककांमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडी. यामध्ये थेट जनतेच्या गरजा, समस्या आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असे निर्णय घेतले जातात. या पातळीवरची सत्ता जरी राज्य किंवा केंद्र शासनाच्या तुलनेत लहान असली तरी तिचा थेट परिणाम जनतेच्या जीवनावर होतो. या स्थानीय राजकारणामध्ये नातेसंबंध, ओळखी, कामाची पारदर्शकता आणि जनविश्वास या घटकांना अधिक महत्त्व दिले जाते. व्यक्तींचे कार्य, सामाजिक सहभाग आणि सामाजिक भान हेच त्याच्या राजकीय स्वीकारार्हतेचे मोजमाप ठरते. नेता हा माझ्यातलाच एक असावा अशी भावना मतदारांमध्ये असते. स्थानीय राजकारण हे लोकशाहीचा पाया आहे. येथे काम करणाऱ्या व्यक्तीला थेट जनतेशी संपर्क ठेवता येतो. त्यांच्या अडचणी समजून घेता येतात आणि सोबतच आपले नेतृत्व कौशल्य देखील सिद्ध करता येते. हेच पुढील मोठ्या राजकीय प्रवासाचे दार उघडू शकते. स्थानीय राजकारणामध्ये नगरसेवक, सरपंच, सदस्य यांचे कर्तव्य केवळ समस्या सांगणे नाही तर त्या समस्या सोडवणे, त्यासाठी निधी आणणे, आराखडे तयार करणे आणि जनतेचा आवाज बनणे हे आहे. हा नेता प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये संकल्प आणि पूल यांची भूमिका बजावत असतो. स्थानीय राजकारण हे जणू राजकारण शिकण्याची शाळाच आहे असे म्हणता येईल. कारण यामध्ये शिकलेले धडे तुम्हाला पुढील जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकीपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे ही संधी म्हणजे फक्त एक निवडणूक नाही तर भविष्यातल्या नेतृत्वाचं प्रशिक्षण आहे. उदाहरणार्थ, समजा एका सामान्य तरुणाने आपल्या वार्डमधील रस्त्याच्या कामांवर लक्ष ठेवून प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळे तो जनतेच्या नजरेत एक काम करणारा म्हणून ओळखला गेला. त्याच्या याच कामाची ओळख पुढे त्याला वार्डातून उमेदवारी मिळवून दिली आणि हीच स्थानिक राजकारणाची ताकद आहे. धन्यवाद. यासारखी अधिकाधिक नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही मालिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.